नमस्कार मंडळी, स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज तुम्हाला आंब्याची एक व्हरायटी दाखवणार आहे. त्या व्हरायटीला आपण बोलतो ऑल टाईम मँगो. तर तो जो आंबा असतो ना, जेव्हा सीझन असतो, जसं की सीझन आपला असतो मार्च एप्रिल, तेव्हा आपला हापूस किंवा जो कुठलाही रायवळ आंबा असतो तो झाडाला असतो. त्यावेळी तो आंबा नसतो आणि जेव्हा पावसाळा सुरू होतो तेव्हा त्याला आंबा पकडतात, जसं की जून महिन्यामध्ये. तर तुम्हाला आज मी ऑल टाईम मँगो हा एक व्हरायटी दाखवणार आहे आंब्याची. चला तर मग आपण व्हिडिओमध्ये बघूया. समोर असलेलं तुम्ही झाड बघू शकता, हे आहे ऑल टाईम मँगो. याचं असं नावच आहे की ऑल टाईम मँगो. आणि ह्याची उंची साधारण इतकीच आहे आणि गेल्या वर्षी पण याचे आंबे लागलेत. तर एवढ्याशा उंचीला कमसे कम हे 2-3 फूट आहे. 3 फूट आंबा आहे. या 3 फूट आंब्याला भरपूर आंबे लागतात. म्हणजे नाही बोलला तरी 2-3 डझन आंबे आम्हाला दरवर्षी भेटतात. आणि हे आंबे आहेत ना, पुरे इथपर्यंत लटकलेले असतात. आणि ह्या झाडाची खासियत आहे की ही उंचीला कमी असतं आणि आंब्याला भरपूर असतात, म्हणून त्याला ऑल टाईम मँगो बोलतात. आणि ह्याची एक गंमत गोष्ट एक अशी आहे की जेव्हा आंबे लागायचा सीझन असतो त्यावेळेस त्याला आंबे नसतात. आणि जेव्हा दुसरा सीझन असतो, ज्या महिन्यामध्ये पावसाळा असतो, जेव्हा आंबे नसतात त्यावेळी ह्याला आंबे असतात. तर ही एक गमतीची गोष्ट आहे ह्याची. आणि म्हणून त्याला ऑल टाईम मँगो बोलतात, कारण की जेव्हा सीझनमध्ये आपल्यासाठी हापूस किंवा रायवळ असतो आणि सीझन गेल्यानंतर हा आंबा असतो, म्हणजे त्याला ऑल टाईम मँगो बोलतात. आणि कुठे कुठे बघितलं ना, ह्याची व्हरायटी असतात की त्याला 12 महिने त्याला आंबे लागलेले असतात. म्हणजे त्याचा मोहर आणि बारके आंबे असतात त्याला. तर तुम्ही चारी बाजूनी बघा, तुम्हाला दाखवते झाड केवढूच आहे याला. आणि गेल्या वर्षीचा तुम्ही व्हिडिओ बघू शकता पावसाळीचा, त्याच्यामध्ये याचा मी व्हिडिओ टाकला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की याला आंबे गेल्या वर्षी किती होते. तर ह्याची साधारण उंची खूप बारीक आहे. बारक्या उंचीमध्ये इतके आंबे लागलेत, खरंच खूप भारी वाटते. सॉरी, लागले आंबे नाही आहेत, लागतात एवढ्या उंचीमध्ये. ते खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे ह्याचा. तर मी तर सजेस्ट करेन की प्रत्येकाने एक असा आंबा लावा की आपल्याला जो सीझन नसेल त्याच्यामुळे त्याचे आंबे भेटले. याचे बघा, पान एकदम भारी आहे, एकदम बारीक बारीक पान आहेत, अगदी मोठे नाही आहेत की जशी कलमानला असतात तसे. एकदम छोटे छोटे पान आहेत, पण खूप आहेत, पुरा गच आहेत ते. बघू शकता तुम्ही, सगळीकडे सगळीकडे तेच आहे. पुरा भर गच्च आहे, हिरवं अजिबात नाही, कारण की पाणी याला चांगलं भेटते. हिरवं हिरवं आहे पुरं, पिवळं अजिबात नाही असं म्हणायचं आहे तुम्हाला. बघा, असं भारी आंब्याचं झाड वाटते. तर व्हिडिओ इथेच एंड करतो. तुम्हाला फक्त छोटासा व्हिडिओ बनवलेला की एक व्हरायटी दाखवण्याची, की तुम्ही पण हा आंबा लावू शकता आणि याचे नक्कीच बेनिफिट आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.